पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी सध्या आपण या मंडळात आलेलो आहे आणि आत्ता जस्ट बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर आपले या मंडळाचे सचिव इथं आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय आहे या वर्षीची थीम आणि काय नवीन आहे या वर्षी। जय जोगेश्वरी गजानन। यंदाचं आपलं 133वं वर्ष आहे। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। यंदाच्या वर्षी आपण करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या देवळाची प्रतिकृती केलेली आहे आणि यावर्षी आपण त्याच्याच अनुषंगाने आपले सगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत। तसं बघितलं तर नित्यनियमाने 3 वेळा आपल्या इथे पूजा होते। अथर्वशीर्षाचं सकाळी पठण होतं, त्याच्यानंतर गणेश याग आणि इतर धार्मिक कार्यक्रमही केले जातात। यावर्षी प्रामुख्याने आपण महालक्ष्मीचं मंदिर केलेलं असल्यामुळे कुमकुम मार्जनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तसंच आपण कुमारी पूजन पण करणार आहोत आणि महिला दिन पण साजरा करणार आहोत। या व्यतिरिक्त आपले सामाजिक उपक्रम पण आपण या 8 दिवसात किंवा 10 दिवसात घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण आपले गुरुद्वारा मेडिकल फाउंडेशन आणि तांबडी जोगेश्वरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या मेडिकल टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध भाविकांना करून देतो। तांबडी जोगेश्वरीचा इतिहास तुम्ही भाविकांना 2 लाईन मध्ये सांगू शकता? जसं एखाद्या गावाला ग्रामदैवत आणि ग्रामदेवता असते, तसंच पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती आहे की ज्याची शिवरायांनी प्राणप्रतिष्ठापना केली होती आणि ग्रामदेवी म्हणून तांबडी जोगेश्वरी आहे। जेव्हा गणपतीचे विसर्जन मिरवणुकीचा क्रम ठरवण्यात आला तेव्हा टिळकांनी मानाचा पहिला गणपती म्हणून ग्रामदेवता असल्यामुळे कसबा गणपतीला हा मान दिला आणि ग्रामदेवता असल्यामुळे आमच्या मंडळाला मानाचा दुसरा मान मिळाला। हा विसर्जन मिरवणुकीचा मान आहे। या कोल्हापूरच्या मंदिराची थीम का डिसाइड झाली यावर्षी? आपण दरवर्षी विविध प्रकारचे देखावे साजरे करतो, त्याच्यामधून भाविकांना वेगवेगळी प्रकारची माहिती व्हावी। जसं आधी आपण विनायकाचे वेगवेगळी वाहनं केलेली होती, तर यावर्षी मंडळाने असं ठरवलं की आपले 3.5 शक्तिपीठ जे आहेत त्यातल्यापैकी एक म्हणून महालक्ष्मी मंदिर आपण यावर्षी करणार आहोत। आता ह्याच्या पुढे सलग 3 वर्ष पुढची आपण इतर देवींची मंदिरं करणार आहोत। आपण पाहिलं इथं खूप गर्दी झालेली आहे भाविकांची दर्शनासाठी आणि अजून आपण पुढचे मानाचे गणपती नक्कीच बघूया। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज.स्पॉट।